भावी आयुष्याची स्वप्न जिच्यासोबत हातात हात घालून पाहिली, संसार सुखाचा करण्यासाठी म्हणून जिची साथ संगत आयुष्यभर राहिली असं वाटत होतं, तिनेच केसाने गळा कापतात त्या पद्धतीनं पर्यटन स्थळावर नेऊन आपल्याच होणाऱ्या भावी पतीची दुर्दैवी किंवा निर्घृण पद्धतीनं हत्या केली. याला काय म्हणायचं? पुण्यात लोहगड या ठिकाणी जो काही केतन अग्रवाल याचा मर्डर झालाय, ती घटना ऐकल्यानंतर किंवा त्याची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतर खरोखरच प्रेमावरचा किंवा विवाह संस्थेवरचा विश्वास उडायला होतो. या सगळ्या गोष्टीवर किंवा नेमकं सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्यामध्ये नेमकं काय होतं आणि कशामुळं सियानी इतकं टोकाचं पाऊल उचललं, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यातील लोहगड किल्ला अत्यंत रमणीय, निसर्गानं नटलेला आणि विशेषतः मान्सूनच्या आगमनाच्या वेळी किंवा मान्सून सुरू झाल्यानंतर किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर या किल्ल्यावरचं दृश्य हे विहंगम असंच असतं. अनेक ट्रेकर्स हे मान्सूनच्या सुरुवातीला किंवा एक दोन पाऊस पडून गेल्यानंतर या किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी जातात. 18 जूनला असंच एक जोडपं या ठिकाणी ट्रेकिंगला गेलं आणि त्यातील पुरुषाचा किंवा मुलाचा पाय घसरून दरीत पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना एक ॲक्सिडेंट असंच वाटत होती, परंतु जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या अनाकलनीय, धक्कादायक अशाच होत्या. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या होत्या. प्रेम किंवा प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज किंवा विवाह संस्था यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या होत्या. सिया गोयल आणि केतन अग्रवाल म्हणजे अग्रवाल आणि गोयल हे कुटुंबीय एकमेकाला गेल्या 30-40 वर्षापासून ओळखत होते, परिचित होते. त्यांचे कौटुंबिक रिलेशन होते, घरोब्याचे संबंध होते आणि त्यामुळंच कुठंतरी हे जे कौटुंबिक संबंध आहेत ते सोयरपणात बदलावेत, सोयरी करावी या हेतूनं गोयल कुटुंबानं अग्रवाल कुटुंबापुढे एक प्रस्ताव ठेवला की त्यांची जी मुलगी आहे सिया, जिने कॉमर्स केलेलं आहे, तिचा विवाह हा अग्रवाल कुटुंबातील केतन बरोबर लावून देण्यात यावा. सुरुवातीला अग्रवाल कुटुंबानं त्याला नकार दिला, पण 1-2 वेळा 3 वेळा अनेकांनी विनंती केल्यानंतर किंवा अनेकांनी आग्रह केल्यानंतर केतन आणि सियाचं लग्न ठरलं. हे लग्न नोव्हेंबर महिन्यात होतं आणि त्यासाठी एक मोठा आलिशान पॅलेस किंवा राजवाडा बुक करण्यात आला होता. 14 कोटी रुपये या विवाहावर खर्च अपेक्षित होता. 2-4 चार्टर्ड फ्लाईट विमानं देखील बुक करण्यात आलेली होती. सगळं काही आनंदात होतं, अगदी मजेत चाललेलं होतं. केतन हा तर एवढा खुश होता की त्यानं आपली पत्नी सियासोबत भविष्यात काय काय प्लॅन करायचे, बिझनेस कसा एक्सपांड करायचा, कशा पद्धतीनं आपलं एक सुखी कुटुंब होईल, संसार कसा नेटका होईल याची स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. पण त्याला बिचाऱ्याला माहीतच नव्हतं की सियाच्या पसंतीस तो नव्हता. सियाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं आणि त्याचा प्रत्यय त्याला 14 जून रोजी आला. 14 जून रोजी सिया आणि केतन हे दोघेजण लोहगड येथे ट्रेकिंगसाठी गेले. त्या ठिकाणी फोटो काढत असताना सियानं केतनला धक्का दिला, मात्र त्याचं सुदैव होतं की तो एका झुडपाला धरल्यामुळं वाचला आणि त्यावेळी सियानं असं सांगितलं की या ठिकाणी एक साप होता, त्या सापाला मी मारत असताना किंवा बाजूला करत असताना माझा चुकून तुला धक्का लागला आणि त्यामुळे तू पडलास, सॉरी, असं म्हणून तिनं ते सगळं प्रकरण मिटवलं. परंतु सियाच्या डोक्यात केतनबद्दल एवढा राग होता किंवा केतन तिला आवडतच नव्हता, कारण तिचं चेतन चौधरी नावाच्या एका मुलासोबत अफेअर होतं
प्रेम प्रकरण होतं. म्हणजे बघा, सिया ही गडगंज कोट्याधीशाची मुलगी, केतन हा देखील अग्रवाल कुटुंबातला लाडका आणि अरबो खरबो रुपयाचा बिझनेस असलेला मुलगा. या दोघांची लग्न ठरली आहेत. या दोघांच्या घरच्यांना ते मान्य आहे. पण ज्या मुलीसोबत केतनचं लग्न ठरलं होतं तिलाच हे लग्न मान्य नव्हतं. तिने अनेक वेळा केतनला देखील याची कल्पना दिली होती, असं आता तपासात पुढे येत आहे. पण 14 जूनला केतनच्या मर्डरचा प्लॅन फसला म्हणून खचणारी सिया नव्हती. तिनं पुन्हा एकदा 18 जूनला केतनला त्याच लोहगडावर नेलं आणि यावेळी तिच्या पाठीमागून तिला मदत करण्यासाठी चेतन चौधरी हा तिचा बॉयफ्रेंड आला आणि या दोघांनी अत्यंत थंड डोक्यानं, कोल्ड ब्लडेड मर्डर जसं म्हणतात त्या पद्धतीनं केतनला त्या कड्यावरून ढकलून दिलं आणि त्यानंतर सियाचा मेलोड्रामा किंवा ड्रामा सुरू झाला. छाती बडवून घेत तिने आसपासच्या लोकांना बोलवलं. माझा होणारा पती हा खाली पडलाय, त्याचा पाय घसरला आणि त्यामुळं त्याला वाचवण्यासाठी तिने धडपड करत असल्याचं दाखवलं. परंतु पोलीस तपास जेव्हा सुरू झाला त्यानंतर मात्र सियाचे सगळे कारनामे उघडकीस आले. चेतन चौधरी आणि सिया यांचं जे काही गेटमेट होतं किंवा यांचं जे काही प्रेम प्रकरण होतं किंवा जे अफेअर होतं ते दीड वर्षापासून सुरू होतं. विशेष बाब म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून, म्हणजे जेव्हा सियाच्या लग्नाची बोलणी तिच्या घरात सुरू झाली आणि केतनबरोबर तिचं लग्न ठरतंय हे फायनल झालं, तर ते गेल्या 6 महिन्यामध्ये सियानं दररोज किमान 10 ते 20 वेळा, म्हणजे किमान 2 ते 2.5 तास, 3 तासापेक्षा अधिक वेळ हा चेतन चौधरी बरोबर फोनवर बोलण्यात घालवला. हे पोलीस तपासात उघड झालंय. 2000 पेक्षा अधिक कॉल्स तिनं चेतनला केल्याचं उघडकीस आलंय. मग जर का तिच्या डोक्यात हे होतं तर घरच्यांना क्लिअर सांगायचं की मला हे लग्न मान्य नाहीये. खोट्या प्रतिष्ठेपायी किंवा आईबापाच्या म्हणण्यासाठी किंवा आईबापाच्या आग्रहामुळं किंवा आईबापानं फारच प्रेशर केलं म्हणून ती लग्नाला तयार झाली. पण लग्नाला तयार झाल्यानंतर त्या बिचाऱ्या केतनचा जीव घेण्याचा अधिकार तिला कुणी दिला होता? त्याच्या आईनं, त्याच्या वडिलांनी, त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी, कुटुंबियांनी अनेक स्वप्न पाहिली असतील. ती स्वप्न अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करण्याचा अधिकार या सियाला कुणी दिला होता? म्हणजे ही एवढी पाताळ यंत्री सिया होती की हिनं प्री वेडिंग शूटिंगसाठी बालीला जेव्हा जायचं ठरलं होतं तेव्हा आपल्याच होणाऱ्या नवऱ्याचा पासपोर्ट हा एका ठिकाणी हॉटेलला थांबल्यानंतर जे काही कमोड असतं त्यामध्ये फ्लश करून टाकला होता, फाडून फेकून दिला होता आणि त्यामुळं ती बालीची ट्रिप देखील कॅन्सल झाली होती. आणि त्याच्यानंतरच तिनं ही मर्डर मिस्ट्री रचली आणि त्याला अंजाम दिला. हे ज्या पद्धतीनं ही घटना समोर आलेली आणि ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कॉन्स्पिरन्सी दिसून येते किंवा ज्या पद्धतीनं मोडस वापरण्यात आलेली आहे ती अत्यंत घातक आहे. आपण आपल्या मुलीवर चांगले संस्कार जर का करू शकत नसू किंवा तिला चांगलं शिक्षण देण्याच्या नावाखाली जर का व्यभिचार करण्यासाठी मोकळं रान देणार असो तर यामध्ये सगळ्यात मोठा दोष हा त्या आईबापांचा आहे. म्हणजे तिनं जर का आईबापाला सांगितलं असेल की मला हे लग्न मान्य नाही तर त्यांनी तेव्हाच या लग्नाला नकार द्यायला पाहिजे होता किंवा हे लग्न थांबवायला पाहिजे होतं. त्यांनी प्रेशर केलं, सियानी ते प्रेशर सहन केलं आणि त्याच्यातून एका निष्पाप केतन सारख्याचा जीव गेला. आता पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. म्हणजे एक रिअल इस्टेटमधला करोडो रुपये कमवणारा माणूस, दुसरा ड्रायफ्रूटच्या बिझनेसमधून लाखो करोडोंचा टर्नओव्हर करणारा माणूस, ही 2 कुटुंब एकत्र येत आहेत किंवा त्यांच्यामध्ये सोयरीक होतीये आणि हे उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतः त्यांची मुलगीच कारणीभूत ठरते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात किंवा पुण्यामध्ये अशी घटना यापूर्वी कधी घडलेली आठवत नाही. अगदी बिहार असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा घडतात. आपल्या नवऱ्याला अनैतिक संबंधातून बाजूला करण्यासाठी किंवा प्रेमात अडसर ठरतो म्हणून अनेक वेळा त्याचा खून करण्याचे, त्याचा जीव घेण्याचे, त्याला गळफास देण्याचे, त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणण्याचे प्रकार उघडकीस आलेले. पण हा जो काही सिया आणि केतनचा जो काही ड्रामा घडलेला आहे तो अत्यंत भीषण, भयानक असा आहे.
हादरवून टाकणार आहे. म्हणजे त्या सियावर तिच्या आईबापांनी काय संस्कार केले असतील किंवा ती कशा पद्धतीनं आईबापासमोर एक आपलं रूप दाखवत होती आणि दुसरीकडं मात्र ती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन नीच पद्धतीनं गेम प्लॅन करत होती, हे या घटनेनंतर उघडकीस आले. तिला आता कायद्याने शिक्षा होईलच. तिचा जो कोणी प्रियकर आहे त्याला देखील शिक्षा होईल, पण त्यामुळं केतन परत येणार नाही. या सगळ्या घटनेनंतर एवढंच मला असं वाटतं की जर का समजा तुमच्याकडे पैसा आहे, गडगंज पैसा आहे, ठेवायला जागा नाही एवढा पैसा आहे, म्हणून तुमची मुलं चांगलीच असतील असं नाही. एखाद्या झोपडीत राहणाऱ्याच्या मुलावर सुद्धा चांगले संस्कार झाल्याचं आणि त्यातून तो घडल्याचं, त्यातून तो मोठा माणूस झाल्याचं अनेक उदाहरणं दिसतात. तसंच एखाद्या गडगंज घरात एखादी सिया देखील आढळते, जी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला सैराट वागता यावं यासाठी एखाद्या कुटुंबातल्या वंशाच्या दिव्याचा अशा पद्धतीनं जीव घेते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.